सगळे मागे मोडी. नमस्कार, आम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी तुमच्या समोर शब्दाच्या 8 जाती सादर करणार आहोत. नमस्कार, मी नाम बोलते. कोणत्याही दृश्य, अदृश्य व सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी. नमस्कार, मी सर्वनाम बोलतोय. सर्वनामाची व्याख्या: नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ ती, ते, हा, ही, हे. माझे 6 प्रकार आहेत: पुरुषवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, संबंधित सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. धन्यवाद. नमस्कार, मी विशेषण बोलतोय. विशेषणाची व्याख्या: नाम किंवा सर्वनाम या 2 जातीबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. माझे 5 प्रकार पडतात: गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, परिमाणवाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. धन्यवाद. नमस्कार, मी क्रियापद बोलतो. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. उदाहरणार्थ जातो, येतो, बसतो. माझे 2 प्रकार आहेत: सकर्मक क्रियापद, आकर्मक क्रियापद. धन्यवाद. नमस्कार, मी क्रियाविशेषण बोलतोय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ काल, आता, नेहमी, इकडं, तिकडं, येथे, तेथे. माझे 6 प्रकार पडतात: कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, संख्यावाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थक. धन्यवाद. छान. नमस्कार, मी शब्दयोगी अव्यय बोलते. मराठी वाक्यामध्ये जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येते आणि त्यांच्या वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दर्शविते त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अवयवाची काही वैशिष्ट्ये: शब्दयोगी अव्यय हे एखादे नाम किंवा सर्वनाम यांना जोडून आलेले असते. यांमध्ये मागे, पुढे, बाहेर, वर, खाली यापेक्षा समोर, पूर्वी हे शब्द मुख्यात जोडले जातात. धन्यवाद. नमस्कार, मी उभयान्वयी अव्यय बोलते. 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. माझे 4 प्रकार पडतात: समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, परिणामबोधक. उदाहरणार्थ शिवाय आणि अगर अथवा किंवा. धन्यवाद. नमस्कार, मी केवलप्रयोगी अव्यय बोलते. केवलप्रयोगी उपयोगी करायचा म्हणून ते विचारले जातात, म्हणून त्यांना केवलप्रयोगी उपयोगी असे म्हणतात. किंवा उद्गार व्यक्त करणार म्हणून त्या उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात. माझे 9 प्रकार पडतात: हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यकारक, प्रशंसादर्शक, समितीदर्शक, विरोधादर्शक, तिरस्कारदर्शक, संबोधनदर्शक, मौनदर्शक. उदाहरणार्थ अब, ब, बापरे, आई ग. धन्यवाद.